अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलवरील अधिक मास महात्म्याचा 13वा अध्याय. तर हा पूर्णपणे भक्ती आणि द्वादशी व्रताचे महत्त्व, दानधर्म आणि भगवान विष्णूंच्या कृपेचे वर्णन करणारा अत्यंत आध्यात्मिक अध्याय आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला कवी भगवान श्री विष्णूंची नम्रतेने स्तुती करतात. हे दयाळू प्रभू, तुमच्या चरणावरील प्रेम अखंड राहू देत अशी प्रार्थना करतात. स्वतःला अल्पमती आणि सामान्य मनुष्य मानून तो सांगतो की माझ्याकडे ना मोठे ज्ञान आहे, ना जपतप, ना मोठे दान करण्याची क्षमता, तरी तुमच्या कृपेने हे महात्म्य सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. ही सुरुवातच भक्तीतील नम्रता शिकवणारी आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 13वा ऐकण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. बघा, यानंतर लक्ष्मी देवी भगवान विष्णूंना विचारतात की पौर्णिमा आणि अमावस्या आणि इतर पर्वांचे महत्त्व तुम्ही सांगितले, पण सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या द्वादशीचे महात्म्य कृपया सांगा. तेव्हा भगवान विष्णू सांगतात की अधिक मासातील द्वादशी ही अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र व्रत आहे. जो मनुष्य श्रद्धेने हे व्रत करतो त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला यमाच्या बंधनातून मुक्ती मिळते. भगवान सांगतात की हजारो यज्ञ, तीर्थयात्रा, गंगास्नान किंवा मोठमोठी तपश्चर्या केली तरी द्वादशी व्रताच्या पुण्याशी तुलना होऊ शकत नाही. एकादशी उपवासाला करून द्वादशीला योग्य पद्धतीने पारण करावे, ब्राह्मणांना भोजन द्यावे, दान करावे आणि पितरांसाठी श्राद्ध पिंडदान करावे. विशेष म्हणजे या दिवशी केलेले छोटेसे दानसुद्धा भगवान अतिशय आनंदाने स्वीकारतात. अगदी तुळशी पत्र जरी अर्पण केलेले लहानसे पिंडही मेरू पर्वता एवढे मोठे मानतात, असे विष्णू स्वतः सांगतात. या अध्यायात भक्तीमागील भावना सर्वात मोठी असल्याचा संदेश आहे. श्रीमंतांनी मोठे नैवेद्य अर्पण केले तरी गरीब भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले साधे अन्नही भगवान तितक्याच प्रेमाने स्वीकारतात. त्यामुळे भक्तीत पैसा किंवा वैभव महत्त्वाचे नसून शुद्ध भावना महत्त्वाची आहे, हे या अध्यायातून स्पष्ट होते. यानंतर अधिक मासातील द्वादशीला करावयाच्या दानांचे वर्णन येते. सुवर्णदान, वस्त्रदान, घृतदान, अन्नदान, गोदान इत्यादी दाने केल्याने मनुष्याला वैकुंठ प्राप्ती होते असे सांगितले आहे. त्यातही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे, कारण अन्नदानाने केवळ स्वतःचेच नव्हे तर अनेक पिढ्यांचे उद्धार होतात. अतिथीला किंवा ब्राह्मणाला रिकाम्या हाताने कधी पाठवू नये, हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म या अध्यायात शिकवला आहे. यानंतर राजा अंबरीश यांची कथा सुरू होते. राजा अंबरीश अत्यंत धर्मशील, दयाळू आणि भगवान विष्णूंचे महान भक्त आहेत. ते नियमपूर्वक द्वादशी व्रत करतात, ब्राह्मणांना भोजन देत आणि आपल्या प्रजेवर प्रेम करीत. त्यांच्या वाढत्या पुण्यामुळे देवराज इंद्र घाबरले. हा राजा इतका पुण्यवान झाला तर माझे इंद्रपद धोक्यात येईल अशी भीती इंद्राला वाटू लागली. इंद्राने ऋषी दुर्वासांना आपली चिंता सांगितली. तेव्हा दुर्वासा ऋषींनी इंद्राला समजावले की द्वादशी व्रताचे पुण्य हे अक्षय असते, म्हणजे न संपणारे असते. हे व्रत देव, ऋषी, गंधर्व आणि स्वयं भगवान शंकर सुद्धा करतात. अशा महान भक्ताचा नाश करणे अशक्य आहे. या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. सत्संग मनुष्याला उन्नतीकडे नेतो, तर वाईट संगती बुद्धी भ्रष्ट करते. दुर्वासा ऋषी सांगतात की चांगल्या लोकांची संगत धरावी आणि दुर्जनांची संगत टाळावी.
शेवटी अत्यंत नम्रतेने सांगतात की हे सर्व ज्ञान त्याचे स्वतःचे नसून भगवानाची कृपा आणि संतांचे आशीर्वाद आहेत. जसे भिक्षा गोळा करून अन्न तयार केले जाते, तसेच विविध ग्रंथातील ज्ञान एकत्र करून हा ग्रंथ तयार केला आहे. हे ऐकल्याने आणि श्रद्धेने श्रवण केल्याने पापांचा नाश होतो आणि मन हे शुद्ध होते, असा निष्कर्ष या अध्यायात दिला आहे. मुख्य संदेश: भक्तीमध्ये अहंकार नसावा, श्रद्धा आणि प्रेम असावे. अधिक मासातील एकादशी, द्वादशी व्रत, तुळशीपूजन, अन्नदान, पितृसेवा आणि सत्संग याच्या माध्यमातून मनुष्याला भगवानाची कृपा प्राप्त होते आणि जीवन पवित्र होते. अधिक मास महात्म्य 13 समाप्त. अधिक मास महात्म्य अध्याय 13 ह्याचा आपण आता सारांश ऐकला. तर त्या सारांशला जोडून एक कथा आहे, राजा अंबरीशीची अद्भुत अशी कथा. अधिक मासातील द्वादशी व्रताचे रहस्य आणि भगवान विष्णूंची कृपा आज आपण ऐकणार आहोत. तर बघा, अधिक मासातील महात्म्य अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी आहे. विष्णुभक्त राजा अंबरीश यांची या कथेमध्ये भक्ती, श्रद्धा आणि द्वादशी व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णू आपल्या भक्तांचे रक्षण कसे करतात यांचे सुंदर वर्णन केले आहे. कथा ऐकण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. बघा, अधिक मासात कथा महात्म्य ऐकल्याने पुण्य वाढते, तर अवश्य ऐका आणि शेवटपर्यंत ऐका, अजिबात स्किप न करता. एकेकाळी सूर्यवंशात अंबरीश नावाचा एक महान राजा राज्य करत होता. राजा अतिशय धर्मशील, दयाळू आणि प्रजेवर प्रेम करणारा होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी होती. पण या सर्वांपेक्षा त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची भगवान विष्णूवरील अखंड भक्ती. राजा अंबरीश दर महिन्याला एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने करत. विशेषतः अधिक मास आला की तो अधिक भक्तिभावाने उपवास, जप, दान आणि अन्नदान करीत असे. द्वादशीच्या दिवशी हजारो ब्राह्मणांना भोजन घालत असे. गरिबांना वस्त्रदान, अन्नदान आणि गोधनही करत असे. राजाचा भक्तिभाव इतका वाढला की त्याचे पुण्य स्वर्गातही चर्चिले जाऊ लागले. देवराज इंद्रालाही चिंता वाटू लागली. त्याच्या मनात विचार आला, जर राजा अंबरीशाचे पुण्य असेच जर वाढत राहिले तर तो माझे इंद्रपद प्राप्त करेल. एक दिवस इंद्र अत्यंत चिंतेत दुर्वासन ऋषींकडे गेला. त्यांनी दुर्वासांना नमस्कार करून विचारले, हे ऋषीवर, राजा अंबरीशाच्या वाढत्या पुण्यामुळे मला भय वाटत आहे. त्याच्या द्वादशी व्रताचे सामर्थ्य इतके मोठे आहे. दुर्वासा ऋषी शांतपणे म्हणाले, हे देवराजा, द्वादशी व्रतासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही. जो मनुष्य श्रद्धेने एकादशी उपवास करतो आणि द्वादशीला भगवान विष्णूंची पूजा, अन्नदान आणि ब्राह्मण सेवा करतो, त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. ते पुढे म्हणाले, हजारो यज्ञ, गंगास्नान आणि तपश्चर्या केली तरी द्वादशी व्रताच्या पुण्याशी तुलना होऊ शकत नाही. भगवान विष्णू स्वतः अशा भक्तांचे रक्षण करतात. दुर्वासांच्या शब्दांनी इंद्र आश्चर्यचकित झाले. त्यांना समजले की खऱ्या भक्तीसमोर स्वर्गाचेही वैभव लहान आहे. राजा अंबरीश मात्र आपल्या भक्तीत सदैव नम्र राहिला. त्याने कधीही अहंकार केला नाही. तो म्हणत असे, हे सर्व भगवान विष्णूंची कृपा आहे. अधिक मासातील द्वादशीला राजा मोठ्या भक्तिभावाने तुळशीपत्र पण अर्पण करत असे. शास्त्रात असे सांगितले आहे की भक्तीने केलेले छोटेसे तुळशीपत्रही भगवान विष्णूला मेरू पर्वता एवढे प्रिय आहे. बघा, ह्या कथेतून आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात. एक म्हणजे भक्तीमध्ये अहंकार नसावा, भक्ती ही मनापासून असावी. भोळ्या भाबड्या भक्ताचे सुद्धा देव, अगदी तुम्ही जर तुमच्याकडे काहीच नसेल तर फक्त तुळशीपत्र जरी अर्पण केले तरीही भगवान आपले ते प्रिय मानून घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे. तिसरी म्हणजे अधिक मासातील एकादशी आणि द्वादशी ही दोन्ही व्रत अत्यंत पुण्यदायी आहेत. मित्रांनो, अधिक मासात शक्य असेल तर एकादशीचे व्रत करा.
भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. गरजूंना अन्नदान करा. भगवानाची कृपा निश्चित मिळेल. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तीची शक्ती या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जय श्री हरी, जय भगवान विष्णू. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.